श्री स्वामी समर्थ. उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले. अनसुयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी. अशक्यही सारे करीतो शक्य एक क्षणात, भिवू नकोस मी आहे पाठीशी, असे सदा सांगे आम्हास. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी भक्ती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर स्वामी भक्तांनो, तुम्ही स्वामींची नित्यसेवा सुरू केली नसेल तर स्वामींची नित्यसेवा नेमकी कशी करावी, तर या 5 गोष्टींकडे लक्ष द्या आणि अद्भुत अनुभव घ्या. जर तुम्ही पहिल्यांदा स्वामी सेवा सुरू करायची असेल तुम्हाला, तर नेमक्या कोणत्या गोष्टींची आवर्जून काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा, हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. 20 मार्च 2026 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे. स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयांचे 3रे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज मानले जातात. दत्तात्रयांचे अवतार. ज्या स्वामी भक्तांना नित्यसेवा सुरू करायची असेल त्यांनी स्वामी प्रगट दिनापासून नित्यसेवेला तुम्ही सुरुवात करू शकतात. म्हणजे 20 मार्च पासून तुम्ही नित्यसेवेला सुरुवात करू शकतात. हा दिवस अत्यंत पवित्र दिवस आहे. म्हणून ज्यांनी आजपर्यंत स्वामींची नित्यसेवा सुरू केली नाही आणि त्या भक्तांना खरंच करायची ही सेवा, तर त्या भक्तांनी उशीर न करता नित्यसेवा 20 मार्च पासून सुरू करायची. अनेकांना स्वामींची नित्यसेवा कशी करावी याबाबत माहिती नसते, तर मी तुम्हाला सांगणार आहे की नित्यसेवा कशी करावी. म्हणून स्वामी भक्तांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्वामींचं एक वाक्य आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ स्वामींचं आश्वासन नाही, तर भक्ताला दिलेलं अभय आहे. तसेच अशक्यही शक्य करतील स्वामी, ही स्वामी भक्तांची कालातीत श्रद्धा आहे. स्वामी पाठीशी नित्य असतात असा हजारो भाविकांचा अनुभव आहे. काही अनुभव आल्यानंतर स्वामी चरणांशी लीन होणारे अनेक जण आहेत. अनेक जण आपापल्या परीने स्वामींची सेवा करत असतात. परंतु श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य नियमित दररोज सेवा करणारे कोट्यावधी भाविक भक्त आहे. स्वामींच्या मठात जाऊन रोज दर्शन घेणारे आहेत. अक्कलकोटला जाऊन दर्शन घेणाऱ्यांची संख्या खूप लक्षणीय आहे. जो तो आपापल्या परीने स्वामींची सेवा करत असतो. स्वामींचं पूजन, स्वामींचं नामस्मरण, मंत्राचा जप करत असतात. श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा केली तर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी मिळते. स्वामींची पूजा आणि सेवा केल्याने अनेक गोष्टींचा लाभ आपल्याला होऊ शकतो. तर सेवेतून काहीतरी मिळावे अशी अपेक्षा केली जाते, परंतु केवळ काहीतरी अपेक्षा करणं, काहीतरी मिळवण्यासाठी सेवा करू नये. आपण केवळ आपलं कर्म चांगलं करत राहावं. स्वामी योग्य वेळी सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट फळ देतात, याबाबत निश्चिंत असावं. कोणतीही सेवा असो ती अगदी प्रामाणिकपणे, निर्मळ मनाने, एकाग्रतेने, मनापासून आणि 100% समर्पण भाव ठेवूनच करावी. उत्कट भाव भक्तीची ताकद मोठी असून अशक्यही शक्य होण्याची किमया त्यात असते. श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा नेमकी का करावी, तर स्वामींची नित्यसेवा करण्याचे अनेक फायदे आहेत. तर सर्वप्रथम ती आपल्याला मानसिक शांतता आणि आध्यात्मिक समृद्धी प्रदान करते. नित्यसेवेद्वारे भक्तीचे गहिरे नाते स्वामींशी जोडता येतं. ही सेवा आपल्या मनात शुद्ध आणि शांत ठेवते आपल्या मनाला. स्वामींच्या आशीर्वादाने जीवनामध्ये सकारात्मक बदल घडतात. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला जीवनातील प्रत्येक समस्येवर योग्य उत्तर मिळवून देतं. तर पहिल्यांदा स्वामी सेवेत सुरू करणार असाल तुम्ही स्वामी सेवा, तर त्यासाठी स्वामींचा फोटो किंवा मूर्तीची स्थापना करायची आहे आणि त्याची नित्य नेमाने पूजा करायची. तर स्वामींना नियमित नैवेद्य, स्वामींच्या मंत्राचा जप आणि स्वामी चरित्राचं पारायण अशा काही गोष्टींचा समावेश करता येऊ शकतो. तर स्वामींची घरी स्थापना, नैवेद्य आणि मंत्राचा जप. तुमच्या घरी स्वामींची मूर्ती किंवा फोटो नसेल तर स्वामींचा जो भाव असेल तसा फोटो किंवा मूर्ती तुम्ही घरी आणू शकता. स्वामी प्रत्यक्ष दत्तावतार असल्यामुळे स्वामींची स्थापना गुरुवारी करावी किंवा आताच स्वामी प्रगट दिन येत आहे. 20 मार्चला स्वामी प्रगट दिन आहे. त्या दिवशी तुम्ही स्वामींचा फोटो किंवा मूर्ती घरी आणून स्थापना करा.
हा दिवस दत्तगुरु, दत्तावतार आणि स्वामींना समर्पित असून हा सर्वोत्तम दिवस मानला गेला आहे. ज्या ठिकाणी स्वामींची स्थापना केली जाणार आहे तुमच्या घरात, ती जागा पवित्र असावी आणि कायम ती स्वच्छ, नीटनेटकी अशी ठेवावी. तुम्ही तुमचे कुळधर्म, कुळाचार, परंपरा यानुसार स्वामींची पूजा करू शकतात. पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा करणे कधीही श्रेयस्कर. परंतु धावपळीच्या जगात शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करणे शक्य होतेच असं नाही. तर अशा वेळी शॉर्टकट जरी वापरायचा नसला तरी पण योग्य पद्धतीने स्वामींचं पूजन करावं. संपूर्ण समर्पण भाव ठेवावा. मनापासून स्वामी पूजन सेवा करावी. दररोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामींच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर दिवा लावावा. तसेच स्वामींची पूजा करताना आवर्जून पिवळ्या रंगांचा, शक्यतो फुलांचा समावेश करावा. स्वामींना पिवळे फुलं आवडतात म्हणून मिळत असतील तर पिवळे फुलं अर्पण करा. श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा ही अत्यंत साधी पण निष्ठेची असावी. आता स्वामींना नैवेद्य कसा दाखवायचा आणि काय काळजी घ्यावी, तर दररोज न चुकता जशी स्वामींची पूजन आपण सेवा करतो, पूजा करतो, जसं करणं, सेवा पूजा करणं महत्त्वाचं आहे, तसं स्वामींना दररोज नैवेद्य दाखवणे पण खूप महत्त्वाचं आहे. जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते स्वामींना अर्पण करा. स्वामींच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवला तर अतिउत्तम. पण शक्य नसेल तर आपण साधी रोज जी भाजी पोळी करतो त्या भाजी पोळीचा पण नैवेद्य स्वामी स्वीकारतात. अस्वच्छ हाती नैवेद्य ठेवू नये. नैवेद्य दाखवताना स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. अनावश्यक द्वेष, नाराजी किंवा नकारात्मक भावना ठेवून देवाला नैवेद्य अर्पण करू नये. नैवेद्य दाखवताना निरांजन आणि अगरबत्ती लावणे विसरू नका. देवापुढे दिवा लावायचा आणि मगच नैवेद्य दाखवायचा. स्वामींना नेहमी चांगले आणि ताजं स्वयंपाक केलेलं असं अन्न, सर्वोत्तम अन्न असेल तेच आपण स्वामींना अर्पण करा. स्वामी मंत्राचा जप आणि स्वामी चरित्र सारामृताचं पारायण. तर स्वामींच्या नित्यसेवेमध्ये मंत्र जप अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने स्वामींच्या आशीर्वादाची प्राप्ती होते. याशिवाय स्वामी चरित्र सारामृत, नित्यसेवेमध्ये तुम्हाला नित्यसेवा करायची आहे, मग ह्या पोथीचा हा ग्रंथ घरामध्ये असणे खूप आवश्यक आहे. हा दिंडोरी प्रणीत ग्रंथ आहे, तर तुम्ही हा ग्रंथ तुमच्या जवळपासच्या दिंडोरी प्रणीत केंद्रामधून घेऊन या आजच. हा स्वामी चरित्र सारामृता ग्रंथ, या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत. रोज क्रमशः 3 अध्याय वाचायचे नित्यसेवेमध्ये. म्हणजे 7 दिवसामध्ये 21 अध्याय वाचले जातात. म्हणजे एक पारायण पूर्ण झाल्यावर पुन्हा 8व्या दिवसापासून पुन्हा 1, 2, 3 अध्याय, दुसऱ्या दिवशी 4, 5, 6 असं करत करत 7 दिवसात 21 पूर्ण होईल. असं पारायण पूर्ण करायचं. असे अखंड ही सेवा करायची. श्री स्वामी चरित्र सारामृत हे पवित्र ग्रंथ रोज 3 अध्याय वाचण्याची परंपरा आहे. कारण त्यामुळे मन, शरीर आणि आत्मा यांचा समतोल साधला जातो. 3 अध्याय म्हणजे 3 अध्यायच का वाचायचे, तर 3 अध्याय म्हणजे त्रिगुण, सत्व, रज आणि तम यांचं शुद्धीकरण मानलं जातं. नियमित वाचन केल्याने मन शांत होतं. भीती आणि नकारात्मक विचार कमी होतात. दररोज 3 अध्याय वाचल्याने स्वामींची कृपा लवकर लाभते. असे अनेक भक्तांचे अनुभव आहेत. घरातील अडचणी, आर्थिक ताण, आरोग्याच्या समस्या असतील, यातून मार्ग मिळतो. आरोग्य सुधारतं. श्रद्धेने पारायण केल्यास आत्मविश्वास वाढतो आणि निर्णय क्षमता सुधारते. महत्त्वाचं म्हणजे सातत्य. रोज ठराविक वेळेस वाचन केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरामध्ये समाधान, शांती आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण होतं. आणि आता 11 माळी जप मंत्राचा, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा नित्यसेवेबरोबर. आणि तारक मंत्र आहे की निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. हा तारक मंत्र तुम्ही ऐकला असेल, माझ्या चॅनलवर आहे हा तारक मंत्र. तर हा तारक मंत्र रोज म्हणायचा. 3 वेळा म्हणा किंवा 1 वेळा म्हटलं तरी चालेल. स्वामी भक्ती या चॅनलवर तारक मंत्र आहे, तर तो लावून द्यायचा तारक मंत्र घरामध्ये. सकाळी सकाळी तारक मंत्र म्हणायचा. श्री स्वामी समर्थ या नाममंत्राचा किमान 11 माळी जप तरी करायचा. हा मंत्र जप केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात. आता तुम्ही जप करत असताना मन शांत ठेवा आणि भक्तिभावाने त्या मंत्राचा उच्चार करा. मंत्र जपाच्या माध्यमातून मनाची एकाग्रता आणि आध्यात्मिक उन्नती साधता येते. समर्पण भाव. सेवा करताना मनात स्वामींवर पूर्ण विश्वास आणि शरणागती ठेवावी. कोणतीही सेवा निर्मळ मनाने करावी.
घरातील कामं करताना पण तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत पण तुम्ही घरातील कामं करू शकतात. तसंच स्वामी चरित्र सारामृत हे ग्रंथ स्वामींच्या जीवनाचे आणि शिकवणीचे सार प्रस्तुत करतात. या ग्रंथाचं वाचन भक्तीला प्रगल्भ करतं. स्वामींच्या जीवनातील घटनांचा आणि त्याच्या आध्यात्मिक शिक्षणाचा अभ्यास केल्याने भक्त आपल्या जीवनात तात्विक समज आणि शुद्धता आणू शकतो. स्वामी चरित्र सारामृत वाचनामुळे मनावर पवित्र प्रभाव पडतो आणि आपल्या जीवनातील हरकत, वाद आणि चिंता दूर होतात, असा अनेक भक्तांना अनुभव आलेला आहे. नित्यसेवेच्या शिवाय नियमितपणे पारायण करणे, सप्ताह करणे शक्य झाले नाही, तरी पण वर्षातनं एकदा तरी या स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण एकदा तरी पूर्ण करा. वर्षातनं एकदा तरी करा. खूप पवित्र सेवा आहे ही. स्वामींची नित्य सेवा केली तर आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण दिव्य आणि समृद्ध होईल. आपल्याला रोज नित्य सेवा तर सुरू करायचीच आहे. अखंड सेवा करायची. 1 ते 3 अध्याय रोज वाचायचे. त्यानंतर 7 दिवसात अध्याय पूर्ण झाल्यावर 8व्या दिवसापासून पुन्हा 1, 2, 3, 4, 5 असं करायचं. असं आपल्याला 7 दिवस केलं तर 1 ते 21 अध्याय पूर्ण होतील. तर याशिवाय पण तुम्ही वर्षातनं 1-2दा स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं तुम्ही 1 ते 21 अध्याय एका बैठकीत बसून वाचन केलं तर एक पारायण पूर्ण होतं. तसं तुम्ही ते वाचू शकतात. आता पूजा पद्धत आणि मंत्र जप आणि चरित्र वाचन यावर श्रद्धा आणि निष्ठेने कार्य करा. यामुळे आपल्याला मानसिक शांतता लाभू शकते. स्वामींच्या कृपेमुळे जीवन आणखी उन्नत होईल. हे सर्व करत असताना आपल्या मनामध्ये विश्वास आणि भक्ती ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या सेवेला योग्य दिशा देऊन स्वामींच्या आशीर्वादाने आध्यात्मिक प्रगती साधता येईल. श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा ही अत्यंत साधी पण निष्ठेची असावी. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला खरंच मनापासून स्वामींची नित्यसेवा सुरू करायची असेल तर 20 मार्चला स्वामी प्रगट दिन आहे. त्या दिवसापासून तुम्ही खूप पवित्र दिवस आहे, तर तुम्ही त्या दिवसापासून नित्यसेवेला सुरुवात करा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या नातेवाईकांना शेअर करा. म्हणजे हा व्हिडिओ बघून तुम्हालाही नित्यसेवा सुरू करायची असेल तर तुमचा विचार असेल तर तुम्ही पण ही नित्यसेवा सुरू करू शकाल. श्री स्वामी समर्थ.